नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऐकमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्रीच्या रिलेटेड MCQ पाहणार आहेत. हे जे MCQ आहेत विविध परीक्षेमध्ये विचारले आहेत आणि हे वन लायनरमध्ये. ओके, तर येणारी जी आरोग्य सेवक भरती किंवा पोलीस भरती एक्झाम आहे तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. ओके, सुरुवात करू. पहिला क्वेश्चन, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यात कोणाचा प्रमुख समावेश होता? शंकरराव देव, केशवराव जेदे, गत्र मानकोलकर. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्याचा निर्णय कधी झाला? हा कधी झाला होता? 29 जून 1938ला. कधी झाला होता? 29 जून 1938ला. त्यानंतर तिसरा, सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखलं जातं? तो कोणाला ओळखलं जातं? वासुदेव गणेश जोशी यांना. त्यानंतर चौथा, प्रार्थना समाजाचे तत्व कोणते होते विचारले आपल्याला. तर पहिलं म्हणजे मूर्तिपूजेस मान्य नाही किंवा मूर्तिपूजा मान्य नाही, परमेश्वर एक आहे, परमेश्वर अवतार घेत नाही व तसेच त्याने कोणतेही ग्रंथ लिहिलेले नाही. हे कोणाचे? प्रार्थना समाजाचे तत्व आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन, 1943ची जी नागपूर योजना होती, जयकर समितीने सुचवली होती, ती कशासाठी होती आपल्याला विचारले. कधी कधी विचारतात की ही योजना, नागपूर योजना कशाशी संबंधित आहे? ती कशी संबंधित आहे? रस्ते विकासासाठी. किती वर्षासाठी सुद्धा होती असं विचारते, ते 20 वर्षासाठी ही योजना होती. त्यानंतर सहावा क्वेश्चन, हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगवायचे आहे असे वक्तव्य कोणाचे आहे? तर भारत मंत्री बर्कनेटचं हे वाक्य आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन सातवा, इंग्रजांनी भारतात शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले होते? कशा निळीसाठी. आठवा, 1882मध्ये कोणता शिक्षण आयोग नेमला होता? तो कोणता? हंटर आयोग. महात्मा फुलेने यांच्यासमोर साक्ष दिली होती, सर्वांना माहिती आहे. त्यानंतर नववा, 1857च्या उठावात खानदेशातील भिलांचे नेते कोण होते? तर काळसिंग नाईक, भीमा नाईक, भागोजी नाईक, नंतर दौलत सिंग. ओके, दौलत सिंग हे सुद्धा होते. त्यानंतर 10वा क्वेश्चन, रयतवाडी पद्धत कुठे सुरू झाली होती? मुंबई व मद्रास भागामध्ये सुरू झाली. रयतवाडी पद्धत कुठे सुरू झाली? मुंबई व मद्रास भागामध्ये. त्यानंतर पुढचा 11वा क्वेश्चन, इंग्रज राजवट ही एक प्रकारची वरदानच आहे असे मवाळवादी नेत्यांना का वाटू लागलं होतं? ओके, जहालवादी, मवाळवादी, सर्वांना येते मवाळ आणि जहाल. ओके, त्यापैकी जे मवाळ होते तर इंग्रज राजवटी त्यांना एक प्रकारचं वरदान वाटू लागलं होतं. ओके, त्याचे कारण म्हणजे ब्रिटिशांनी भारतात अनेक सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 12वा, महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कुठे झाला? वडाळा, मालवण आणि शिरोडा ह्या ठिकाणी. 13वा क्वेश्चन, पुणे करार. ओके, सर्वांना माहिती आहे पुणे कराराची वैशिष्ट्ये काय होती? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा करार झाला. तर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी होती ती मान्य केली होती. 14वा क्वेश्चन, 1927च्या सेडलर आयोगात कोण भारतीय सदस्य होते? आपल्याला काय काय विषय क्वेश्चन काय विचारला आहे? जे 1927ला सेडलर आयोग आला होता त्याच्यामध्ये भारतीय सदस्य नेमले होते, म्हणजे आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद म्हणून. 15वा क्वेश्चन, मोडीमन समिती काय याची किंवा मोडीमन समितीचा संबंध काय अशी? तर 1919चा जो कायदा आला होता त्या कायद्याची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमली होती. ओके, त्यानंतर 16वा क्वेश्चन, भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचे काय कारण होतं? का बहिष्कार का टाकला होता? त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी याच्यामध्ये नव्हता. त्यानंतर 17वा, गांधीजींची सभागृह सभा कशाच्या विरोधात होती? रौलट ॲक्ट. क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. गांधीजींनी एक सभागृह सभा भरवली होती, ते कशाच्या विरोधात होती? कशाची? रौलट ॲक्टच्या संबंधात होती किंवा विरोधात होती. त्यानंतर पुढचा 18वा क्वेश्चन, JVP कमिटी 1948ला नेमली होती. ओके, JVP कमिटी तुम्ही ऐकून असाल तर याच्यामध्ये काय शिफारस केली होती किंवा या समितीने कोणती शिफारस केली होती? त्यांनी सांगितलं होतं की भाषावर प्रांत रचना साध्यतारी करू नये म्हणून. त्यानंतर 19वा क्वेश्चन, 1947ला नेहरूंनी कोणते प्रथम काम केले होते? भारतात सुस्थिरता आणि भारताची सुरक्षितता हे महत्त्वपूर्ण 2 काम केले होते. त्यानंतर 20वा, 1947ला रेडिओवरून वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्याचा मान कोणाला देण्यात आला होता? हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारलेला आहे. ओके, जे आपण म्हणतो ना MPSCमध्ये किंवा जे इतर एक्झाम आहेत सरळ सेवामध्ये तर त्यांच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर 21वा, श्रीपाद शेषाद्री प्रकरण ज्या समाज सुधारकाशी संबंधित आहे त्यांचं नाव काय विचारलं आहे? पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का? श्रीपाद शेषाद्री प्रकरण ज्या समाज सुधारकाशी संबंधित आहे त्यांचं नाव काय? तर बाळशास्त्री जांभेकर होते, यांच्याशी ती संबंधित होतं. कोणाशी? बाळशास्त्री. त्यानंतर त्यानंतर 22वा, केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी संगीत मानापन नाटकाचा प्रयोग करून 15,000 रुपये कशासाठी जमवले होते? टिळक स्वराज्य फंडासाठी त्यांनी जमवले होते. केशवराव भोसले आणि बालगंधर्व
यांनी संगीत मापनाचा कार्यक्रम किंवा नाटकाचा प्रयोग करून 15,000 रुपये कशासाठी जमवले होते? टिळक स्वराज्य फंडासाठी जमवले होते. त्यानंतर 23वा क्वेश्चन, बंगालची फाळणी कुणी केली होती विचारले? लॉर्ड कर्झननी केली होती. 24वा, कोठे आदिवासी बिलांचा उठाव तीव्र होता? खानदेशामध्ये. त्यानंतर 25वा, मीर जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लाइव्ह यांनी का ठरवलं होतं? ओके, याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवले आहेत आपण. ईस्ट इंडिया कंपनीने केलेली पैशाची मागणी तो पूर्ण करू शकला नव्हता, म्हणून मीर जाफरला लॉर्ड क्लाइव्हनी किंवा रॉबर्ट क्लाइव्हनी यांनी बाहेर काढलं होतं किंवा त्या पदावरून काढलं होतं. 24वा, रवींद्रनाथ टागोरांनी रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटलंय? पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का? रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटलं? तर राजाराम मोहन राय यांना म्हटलं होतं. 27वा, बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश काय होते? हिंदी लोकांचा प्रशासनात सहभाग व सनशीर मागाने लोकांची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहोचवणे. पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का? बॉम्बे असोसिएशन एक संस्था होती, या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश काय होता? हिंदी लोकांचा प्रशासनात सहभाग व सनदशीर मागाने लोकांची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहोचवणे. त्यानंतर पुढचा 28वा क्वेश्चन, आधुनिक भारताच्या इतिहासात वहाबी चळवळ काय आहे किंवा त्याची उद्दिष्टे काय होती विचारले आपल्याला? पुन्हा भारतात मुसलमानचे राज्य स्थापन करणे हे त्यांचे उद्दिष्टे होते. 29वा, होमरूल चळवळीच्या प्रचारासाठी, जी होमरूल चळवळ होती त्याच्या प्रचारासाठी कोणते वृत्तपत्र कार्य करत होते? कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. 30वा, 1908ला टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाली होती. एक इंग्रज दाम्पत्याच्या हत्येचे समर्थन त्यांनी केले होते, म्हणून त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर 31वा, सन 1919चा रौलट ॲक्ट उद्देश काय होता? इंग्रज कोणालाही संशयावरून अटक, झडती तसेच गुन्हेगाराला अपील करण्याचे अधिकार न देणे हे रौलट ॲक्टमध्ये माहिती टाकली होती किंवा त्यानुसार कार्य करत होतं. त्याच्यामुळं रौलट ॲक्टच्या विरोधात भारतात मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुद्धा झाली होती. 32वा, अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1920ला झाली होती. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, श्रीपाद अमृत डांगे, शौकत उस्मानी, नंतर मुजफ्फर अहमद, नलिनी गुप्ता यांना ज्या खटल्यात 4 वर्षाची शिक्षा झाली होती तो खटला कोणता होता? आपल्याला ह्या ठिकाणी विचारलं आहे. कानपूरचा खटला. 34वा, भारतीय प्रशासनात संधी सेवकांची या कायद्याने स्पर्धा परीक्षा किंवा सुरू झाल्यात अंमलबजावणी सुरू झाली ती कोणता ॲक्ट होता असं विचारलं आहे? 1853चा चार्टर्ड ॲक्ट. 35वा, ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची मक्तेदारी या कायद्याने संपुष्टात आली व तो कारभार ब्रिटिश संसद पाहू लागली. हा कोणता ॲक्ट होता? आपल्या विचारले 1813चा ॲक्ट किंवा संधी कायदा, कौन्सिल ॲक्ट म्हणला जातो. 36वा, 9 ऑगस्ट 1925ला काकोरी कट कुणी केला होता? चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल व त्याच्या साथीदारांनी हा ॲक्ट केला होता किंवा काकोरी कट केला होता. 37वा, अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली होती? गदर संघटना. त्यानंतर पुढचा 38वा क्वेश्चन, सुरुवातीला गणपती उत्सव साजरा करण्यासाठी नाशिक येथे जी मित्रमेळा संघटना स्थापन केली होती ती कधी केली होती विचारले? 1899ला. 39वा, अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली होती? शिवराम जानबा कांबळे यांनी. 40वा, भारतात व महाराष्ट्रात समाज प्रबोधन चळवळ उदयास येण्याचे कारणे कोणकोणती होती? पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, प्रभाव पाहिला आपण. नंतर ख्रिस्ती मिशनरी होत्या त्यांचे कार्य, वैज्ञानिक व भौतिक सुधारणा. क्वेश्चन पुन्हा एकदा समजून घ्या. भारतात व महाराष्ट्रात समाज प्रबोधन चळवळ उदयास येण्याचे कारण कोणकोणती होती? पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, त्यानंतर ख्रिस्ती मिशनरी आल्या होत्या त्यांचे कार्य, वैज्ञानिक व भौतिक सुधारणा. 41वा क्वेश्चन, ब्राह्मणेतर चळवळ कशासाठी होती? तर ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करणे, कनिष्ठ समाजाच्या लोकांना सन्मानाने स्थान देणे, बहुजन समाजाचे राजकीय संघटन घडवून आणणे, ब्राह्मणेतर जे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात यांचे स्थान काय करणे? वाढवणे. ब्राह्मणेतर चळवळ होती कशासाठी होती? ते जे ब्राह्मणांचे वर्चस्व होतं त्याला विरोध करणे, कनिष्ठ समाजाच्या लोकांना सन्मानाने स्थान देणे, बहुजन समाजाचे राजकीय संघटन घडवून आणणे व ब्राह्मणेतर यांची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना स्थान देणे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, परमहंस सभेची वैशिष्ट्ये काय विचारले आपल्याला? काय विचारले? परमहंस सभेची वैशिष्ट्ये काय? तर जाती व्यवस्था नष्ट करणे, स्त्री शिक्षण प्रोत्साहन, पुनर्विवाह घडवून आणणे. 43वा, 1857च्या उठावात शेतकऱ्यांचे जे दख्खनचे दंगे किंवा दख्खनचा उठाव सुद्धा म्हणून म्हणलं जातं तो परिसर भारतात कुठेही ओळखला जातो? पुणे व अहमदनगर परिसरामध्ये ओळखला जातो. 44वा, विनायक दामोदर सावरकर व शिवराम परांजपे यांनी पुण्यात कापडाची होळी केली होती व ती कधी केली विचारलं? तर केली होती 7 ऑक्टोबर 1906ला केली होती. ओके. त्यानंतर 45वा,
गोफ हे लोकनृत्य काय? गोफ एक लोकनृत्य आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशातील आहे व ते प्रसिद्धसुद्धा आहे विचारले आपल्याला. कोणत्या प्रदेशातील विचारले ह्या ठिकाणी? तो कोकणातील आहे. त्यानंतर 46वा क्वेश्चन. मूकनायकची सुरुवात झाली तेव्हा कोणता गट त्यावेळी त्यांच्याकडे होता किंवा कोणता गट होता आपले विचारले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर, ज्ञानदेव घोलप म्हणून. 47वा. डॉक्टर एन ए बेजंट यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? कॉमनवेल्थ व न्यू इंडिया. 48वा. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कधी आला? तर 1906 आला होता. 49वा. भारतात गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले? 1858चा कायदा आला. त्यानंतर भारतातील गव्हर्नर जनरल हाच व्हाईसराय म्हणून ओळखू लागले. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 50वा. 1848च्या काळात अनेक संस्थांनी खालसा कोणी केली होती? लॉर्ड डलहौसीने केली होती. 51. मुस्लिमांसाठी असणारी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी त्यांना कोणत्या कायद्याने भेटली होती? 1909चा. पुन्हा एकदा का? 51वा. मुस्लिमांसाठी असणारी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी त्यांना कोणत्या कायद्याने भेटली होती? 1909च्या मोर्ले मिंटो कायद्याने भेटली होती. त्यानंतर 52वा. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते? तर व्यंकटेश भगवानराव खेडगेकर. ओके. त्यानंतर 53वा. स्वराज्य पार्टीची उद्दिष्टे काय होती? कायदेमंडळात प्रवेश करणे हे सुरुवातीला वैशिष्ट्य होते. त्यानंतर ती समाप्त सुद्धा झाली ती. 54वा. 1942च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिशांविरुद्ध भूमिगत चळवळ चालवणाऱ्या क्रांतिकारी महिला कोण होत्या? उषा मेहता. पुन्हा एकदा का? 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये ब्रिटिशांविरुद्ध भूमिगत चळवळ चालवणाऱ्या क्रांतिकारी महिला कोण होत्या? उषा मेहता. 45वा. मिठाचे सत्याग्रह झाले त्याचा काय उद्देश होता? पूर्ण स्वराज्य म्हणून. त्यानंतर 56वा. अखिल भारतीय किसान काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1936ला. ओके. तर मित्रांनो, आज आपण जी हिस्ट्रीचा पार्ट 1 पाहिला, एक सिरीज म्हणता येईल. हे जे आता आरोग्य सेवकाची भरती, पोलीस भरती आली तर त्यांच्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कारण हे जे क्वेश्चन आहेत ते MPSCला किंवा सरळ सेवेला रिपीट झालेले क्वेश्चन आहेत. तुम्ही पाहिलं असेल 50+ क्वेश्चन पाहिले, याच्यातले बरेच क्वेश्चन हे आलेले सुद्धा आहेत. ओके. त्याच्यामुळं आजचा जो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओमध्ये काही इश्यू असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. थँक्यू.